आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य। श्री क्षेत्र भौर ते श्री क्षेत्र आळंदी पायीवारी सोहळा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भौर ते श्री क्षेत्र आळंदी देवाची असा 5 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संजयजी महाराज जगताप भौरकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे। श्री संत ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र भौर ते श्री क्षेत्र आळंदी देवाची अशा दिंडीचे आयोजन करण्यात येते। यावर्षी ह.भ.प. संजयजी महाराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी 5 नोव्हेंबर 2025 रोजी श्री क्षेत्र भौर येथून आळंदीकडे प्रस्थान करणार असून पिंपळवाडी तालुका राहता येथे या दिंडीचा पहिला मुक्काम राहणार आहे। त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी निमगाव जाळी, तर 7 नोव्हेंबर रोजी पानोडी तालुका संगमनेर, तर दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी बेरेवाडी तालुका संगमनेर येथे मुक्काम राहणार असून दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे या दिंडीचा मुक्काम असणार आहे। 10 नोव्हेंबर 2025 रोजी आळेफाटा तालुका जुन्नर येथे सायंकाळी दिंडी पोहोचून तेथे मुक्काम होणार आहे। 11 नोव्हेंबर रोजी वारुळवाडी नारायणगाव तालुका जुन्नर येथे, तर 12 नोव्हेंबर रोजी पेठ तालुका आंबेगाव येथे मुक्काम असणार आहे। 13 नोव्हेंबर रोजी वाकी बुद्रुक तालुका राजगुरुनगर येथे मुक्काम असून 14 नोव्हेंबर 2025 रोजी दिंडी आळंदी देवाची येथे पोचणार आहे। 15 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर आळंदी देवाची येथेच मुक्काम असणार असून दिंडी विसाव्याचे येथील ठिकाण न्यू पेठकर धर्मशाळा इंद्रायणी गार्डन आळंदी देवाची येथे आहे। या दिंडीचे 5 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र भौर येथील श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिर येथून वेळेवर प्रस्थान होणार आहे। दिंडीत येणाऱ्या वारकऱ्यांनी बिछाना बरोबर घ्यावा, मौल्यवान वस्तू बरोबर घेऊ नयेत। दिंडीत जीवित व वित्तहानी झाल्यास त्यास दिंडी आयोजक जबाबदार राहणार नाहीत। 15 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 ते 8 या वेळेत आळंदी देवाची येथे दिंडी विसाव्याचे ठिकाणी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संजयजी महाराज जगताप भौरकर यांचे कीर्तन होणार असून 16 नोव्हेंबर 2025 रोजी येथेच सकाळी 8 ते 10 या वेळेत त्यांचेच काल्याचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर ॲडव्होकेट प्रमोददादा मुरलीधर जगताप भौर तालुका वैजापूर यांच्या वतीने येथे महाप्रसादाची पंगत देण्यात येणार आहे। तरी वारकरी भाविकांनी दिंडीत मोठ्या संख्येने सामील व्हावे व वेळेत दिंडी प्रस्थान ठिकाणी यावे, असे आवाहन ह.भ.प. संजयजी महाराज जगताप यांनी केले आहे। योग न्यूजसाठी सागर पाठक, न्यूज ब्युरो। आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज। बातमी अचूक व योग्य।